जय शिवराय मित्रांनो, मी शिवव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी. कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक. पूर्व क्षितिजाची कड लालावली होती. ब्रह्मांडाचा पालनकर्ता सूर्यनारायण आकाशी प्रगत होण्याआधी त्याने आपली किरणे आकाशभर फेकली होती. आकाशात पडलेला सूर्यकिरणांचा पिवळसर सडा बघतच आम्ही मथुरेजवळ पोहोचलो. कित्येक दिवस मोकळ्या आसमानात सूर्य न बघितलेले राजे मथुरा दृष्टीच्या टप्प्यात दिसत असतानाच घोड्यावरून पायउतार झाले. महाराज कोण वजेने थांबले असतील याचा माग घेण्यासाठी आम्ही आमच्या घोड्यांचे लगाम खेचले. चौटाप उधळणारे दौडते घोडे खीळ लागल्याप्रमाणे जागेवर आपले पुढचे दोन्ही खूर आकाशाकडे उठवीत सूर्यनारायणाला नमस्कार करावा तसे थांबले. आम्ही सर्व पायउतार झालो. राजांनी आपल्या घोड्याच्या जिन्यात ठेवलेली पाण्याची छोटी पिशवी ओढून घेतली. ते एकटक सूर्यनारायणाकडे बघत होते. त्यांनी त्या पिशवीतले पाणी आपल्या राजहातावर घेतले आणि उभ्या जागी राजे सूर्याला अर्थ देऊ लागले. आकाशीच्या तळपत्या सूर्याला शिवसूर्य कुठल्याच तेजाने तळपत अर्थ देत होता. अर्थ देऊन झाले तरी राजे उघड्या डोळ्याने सूर्याच्या डोळ्यात डोळे घालून एकटक त्याच्याकडे बघत होते. मनोमन त्याच्याशी बोलत होते. सृष्टीला नवचैतन्य देणारा सूर्य आणि हिंदुस्थानला नवी पहाट दाखवू पाहणारा शिवसूर्य यापैकी अधिक तेजस्वी कोण होते याचा अंदाज काही केल्या लागत नव्हता. कितीतरी वेळ राजांनी सूर्यध्यान केले. शेवटी सूर्याला हात जोडत त्यांनी आपले ध्यान तोडले आणि काहीतरी विचार करून ते शंभूराजाकडे वळले. राजे शंभूराजांसमोर सरळ गुडघ्यावर बसले. राजे नेमके काय करीत आहेत याचा माग आम्हाला कोणालाच लागला नाही. शंभूबाळ, राजांनी कितीतरी प्रेमाने शंभूराजांना साथ घातली. जी आबासाहेब. शंभूराजे तेवढ्याच आदबीने उद्गारले. आमच्यासाठी एक काम कराल? आदेश करा आबासाहेब. मनात कसलाही किंतु न ठेवता शंभूराजे बोलले. औरंगजेबाला अद्याप आपण निघून आल्याची बातमी कळली असेल. त्याने शोधाशोध सुरू केली असेल. अद्याप केली नसली तरी तो आपली संपूर्ण ताकद लावून आपला तपास करील. आपल्याला शोधून काढण्यासाठी आणि त्याचा झालेला सर्वात मोठा पराभव पचवण्यासाठी तो क्रूर कपटी औरंगजेब कुठल्याही थराला जाईल. जमीन आसमान एक करेल. शंभूराजांप्रमाणे आम्ही सुद्धा ते शिवबोल कान टवकारून ऐकत होतो. परंतु राजे हे सर्व शंभूराजांना का सांगत होते? नक्कीच राजांनी काहीतरी फेरचाल मनात योजले असणार. बाण सुटावे तशी चहूबाजूला औरंगजेबाचे हुकूम सुटतील. शिवा आणि त्याचा 9 वर्षाचा पुत्र संभा आग्र्याहून निसटले आहेत. त्यांना शोधून आणा. त्यासाठी तो मोठमोठ्या बक्षिसांची उधळण करील. 2 दुश्मन राजांना सुद्धा तो यासाठी गळ घालायला कमी करणार नाही. तुम्ही आमच्यासोबत असाल तर कोणालाही आपणास ओळखणे सोपे जाईल. आताच आपण मोठ्या मुश्किलीने आई भवानीच्या कृपेने काळजाडेतून सुटून बाहेर आलो आहोत. आमच्यामुळे तुम्हाला हे सहन करावे लागले. आता आपल्याला सावध पावले टाकावे लागतील. आपण एकत्र दौडत राहिलं तर हा 1,500 बैलाचा दौडीत एका संशयाने सुद्धा घात होईल. म्हणून राजे बोलायचे थांबले आणि पुढे बोलवे ना. तेव्हा शंभूराजेच बोलले. आज्ञा करा आबासाहेब. आपण म्हणाल तेच होईल. आम्ही आपल्या आज्ञेबाहेर नाही. शंभूराजे निर्विकारपणे बोलले. तुम्ही मथुरेत थांबता? माझ्या मनात धस्स झाले. ते बोलताना राजेंच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले होते. आपल्या पोटच्या गोळ्याला एकूण त्या एक राजपुत्राला मागे थांबता का म्हणताना राजांना कोण वेदना झाल्या असतील. मी राजांना काहीतरी बोलायचे म्हणून बोललो. याची गरज? तुम्ही सांगाल तसेच होईल आबासाहेब. आम्ही थांबतो. माझे वाक्य पूर्ण होण्याआधीच शंभूराजे बोलून गेले. राजांनी झटक्याने शंभूराजांना आपल्याकडे ओढले आणि त्यांना घट्ट मिठी मारून राजे रडू लागले. बाजूला उभे असलेले आम्हा सर्वांच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. राजे आणि राजपुत्र दोघे बापले कितीतरी वेळ मिठीत होते. याची गरज पडणार नाही राजे. मी पुन्हा एकदा बोललो. राजाने शंभूबाळाला मारलेली मिठी सोडली. नाईक, मान्य तुम्ही शोधलेला मार्ग निर्धोक आहे.
परंतु औरंगजेब काय रसायन आहे ते आम्ही जाणतो. आम्हाला त्याला कुठलीही संधी द्यायची नाही. घाबरण्याचे कारण नाही. एकदा आपण सुखरूप राजगडी पोहोचलो, हा ससेमिरा जुना झाला की शंभूराजांना सुखरूप गडावर घेऊन येण्याची जिम्मेदारी आम्ही तुम्हालाच देणार आहोत. राजे निग्रही बोलले. जे बोलले ते बिनतोड होते. शंभूराजे माझ्याकडे बघत बोलले, बहिर्जी काका, आम्हाला आबासाहेबांवर संपूर्ण विश्वास आहे. मी शंभूराजांकडे बघत डोळ्यातून टीप गाळण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हतो. निराजी पंत, तुम्ही मथुरेत जाऊन काशी पंताला तडक जाऊन भेटा. त्यांना सर्व सूचना देऊन झाल्या की निरोप पाठवा. मग आम्ही त्यांच्या घरी येऊ. नाईक, तुम्ही निराजीच्या संगतीने जा. माणसांची पारख करा. घराच्या आजूबाजूला परिसर तुमच्या हुशार डोळ्यांनी बघा आणि खात्री करा. जी म्हणत आमच्या दोघांच्या माना डोलल्या. राजेंच्या मनाने प्रथमदर्शनी निष्ठूर वाटणारा हा बेत का आकला होता याचे उत्तर काशीपंत ह्या नावाने दिले. काशीपंत म्हणजे पेशवे मोरोपंत पिंगळे यांचे सख्खे मेवणे. काशीपंतांची बायको लक्ष्मीबाई म्हणजे पेशवे मोरोपंतांची सखी बहीण. मथुरेत आपले स्वतःचे घर असावे असेच हे ठिकाण होते. अगदी विश्वासू राजांच्या ह्या बेताचा थान पत्ता मला शेवटपर्यंत लागला नव्हता. निराजींना काशीपंतांचा घरचा पत्ता अचूक माहीत होता. आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. निराजी पंतांना लक्ष्मीबाईंनी तात्काळ ओळखले. माहेरचे लोक आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता. ओळख पटली, विश्वास पडला. काशीपंत म्हणजे सोन्यासारखा माणूस. जिम्मेदारी पडली तर मागे हटणार नाही. राजांचा विषय निघाल्यावर त्यांच्या आपोआप जोडले गेलेले हात पाहून राजांची कामगिरी हा माणूस जीवाचे मोल देऊन सुद्धा पार पडेल असा विश्वास पडला. निराजीने विषयाला हात घातला. पंत, शिवाजी राजांच्या वतीने कामगिरी घेऊन आलो होतो. प्रसंगी जीवाचे मोल चुकून पार पाडावी लागेल. पंतांनी हात जोडले आणि ते आदबीनं बोलले, आम्ही दूरदेशी राहतो. राजेंच्या देवकार्यात आमचे मेहुणे घेतात तसा वाटा घेण्याची फार इच्छा असताना सुद्धा तसे करता येत नाही. इथे राहून तशी कुठलीही कामगिरी अंगावर पडत असेल तर त्या कामी हा देह पणाला लावायला तयार आहोत आम्ही. काशीपंताकडे पाहून मी जे ताडले होते ते अगदी तेच त्यांच्या मुखातून बाहेर पडत होते. निराजी पंतांनी एक वार काशीपंतांकडे पाहिले आणि औरंगजेबाच्या कैदेत पडल्याचा आणि तिथून निसटल्याचा संपूर्ण कथला काशीपंतांना सांगितला. काशीपंत तो सर्व करीना आ वासून ऐकत होते. आता आम्ही शंभूराजांना सोबत घेऊन जाऊ शकत नाही. राजांच्या काळजाच्या तुकड्याला काही दिवस सांभाळण्याची जिम्मेदारी तुम्ही घ्यावी असा राजांचा मानस आहे. काशीपंतांनी हात जोडले. जिम्मेदारी म्हणू नका. आळशा घरी गंगा अवतरली म्हणा. इतके दिवस धर्मकार्य केले त्याची पुण्याई फळाला आली. आमचा आज भाग्योदय झाला. मंजूर, लाख वेळा मंजूर. शिवाजी राजांचा पोटचा गोळा आम्ही आमच्या पोटच्या लेकरापेक्षा अधिक जपू. काही काळजी करू नका. त्यासाठीही कुडी सांडावी लागली तरी वाईट वाटायचे नाही. लक्ष्मीबाईंनी काशीपंतांना जुजोरा दिला. आम्ही लागलीच राजांच्या ठिकाणावर आलो. मथुरेच्या बाहेर एका भव्य वडाच्या झाडाखाली ते आमची वाट बघत थांबले होते. राजांना खात्री पटली. चला नाईक, आता तुमच्या कसबी आम्हाला शिकवा. आम्हाला सुद्धा तुमच्यासारखे सोंग घ्यावे लागणार. आम्ही बैरागी, तुम्ही निराजी, दत्ताजी, बाजी आमचे शिष्य. आता हा बैरागी तांडा चालवण्याचे काम तुमचे. आम्ही सतत ध्यान करणार. आम्ही काही बोलणार नाही. कोणास उत्तर द्यायचे, कोणास प्रश्न विचारायचे ते तुम्ही. वेळ मारून न्यायला तुम्ही हुशार आहात. आम्ही तुमची साथ करू. कवीजी, तुम्ही मथुरेत राहून द्रोण शंभूराजांवर खास नजर असू द्या. बैरजीचे हेर तुमच्या दिमतीत असतील. त्यांची घारीसारखी नजर तुमच्यावर आणि शंभूराजांवर असेल. सर्वजण जी जी राजाजी म्हणत राजांना होकार देत होते. राजे, मी, दत्ताजी, निराजी आणि बाजी आम्ही सर्वांना बैरागी वेश धारण केला. शंभूराजांना मथुरेत राहायचे होते. काशीपंत आणि लक्ष्मीबाई सारख्या चित्पावन ब्राह्मण दाम्पत्याच्या घरी त्यांना चित्पावन ब्राह्मण म्हणूनच राहावे लागणार होते. राजाने इशारत केली. शंभूराजांना ते रूप देण्यासाठी मी पुढे सरसावलो. एक नजर मी शंभूराजांवर टाकली.
किती तेजस्वी होते ते रूप, जणू नुकताच जन्मलेला सूर्य. या रूपाने कितीतरी सोंगे घेतली तरी तेज लपणार का ह्या रूपाचे? मातीत पडला तरी हिरा चमकणे थोडीच सोडतो. अंगावर एक वेळ शृंगार करू शकतो, परंतु या डोळ्याचे काय? छे, सूर्य झाकू म्हणाल्याने झाकू शकणार नव्हता. नाईक, कानावर शब्द पडले तसा मी भानावर आलो. ते राजे होते. त्या एका शब्दाने जो व्हायचा तो बोध मला झाला. आमच्याकडे वेळ नव्हता. शंभूराजांना बटू बनवूनच काशीपंतांच्या घरी पाठवायचे लागणार होते, नाहीतर संशय वाढणार होता. बहिर्जी काका, तुम्ही जसे चुटकीसरचे तुमचे रूप घेता तसे जमेल आम्हाला? मी हातात कट्यार घेतली तेव्हा शंभूराजांनी मला प्रश्न विचारला. शिवपुत्र आहात, शंभूराजे आहात, तुम्हाला काहीच अशक्य नाही. मी शंभूराजांना उत्तर दिले आणि त्यांच्या मानेवर रुळणारे सुंदर रेशमी केस कट्याऱ्याने मुळापासून कापू लागलो. बहिर्जी, किती निर्दय आहेस तू, माझे मलाच आवाज ऐकू आला. बहिर्जी काका, सांगा ना, इतक्या लवकर रूप कसे पालटायचे? राजांनी टाकलेल्या जिम्मेदारीची जाणीव इतक्या लहान वयात शंभूराजांना झाली होती. आपल्याला इथे राजपुत्र नव्हे तर ब्राह्मणपुत्र म्हणून राहावे लागेल हे त्यांनी ओळखले होते. आपण राजपुत्र म्हणून जन्माला आलो, आता ब्राह्मणपुत्र हे सोंग कसे वटवणार हा प्रश्न त्यांच्या भाबड्या मनाला पडत होता. बाळराजे, कुठलेही सोंग घ्यायचे म्हणजे जुने टाकून द्यावे लागते. नवे सोंग अंगात भिनवायचे म्हणजे जुने विसरून जायचे. मी उत्तर दिले. ते कसे? तुम्ही राजपुत्र, शिवपुत्र आहात हे विसरून जायचे. मी ब्राह्मणपुत्र आहे, माझा जन्म क्षत्रिय कुळात नाही तर ब्राह्मण कुळात झाला आहे असे स्वतःला सतत सांगत राहायचे. हजारो लाखो वेळा सांगितले की मन तेच मानायला लागते आणि तुम्ही काया वाचा म्हणे ब्राह्मणपुत्र होता. त्यात प्रावीण्य मिळवण्यासाठी ब्राह्मणाला जे जे करायचे आहे ते करायचे. हत्यार टाकून द्यायचे आणि हातात वेद घ्यायचे, पुराण वाचायचे, विधी शिकायचे. म्हणजे तुम्ही आंतरबाह्य पुरते जुने सोंग टाकून नवीन सोंग परिपक्व घ्याल. मग तुम्हाला कोणीही ओळखू शकणार नाही आणि महाराजांचा मनसुबा यशस्वी होईल. आम्ही तसेच करू. आम्ही आबासाहेबांचा विश्वास कधीच मोडणार नाही. त्यासाठी आम्ही आबासाहेबांचे आमचे पिता आहोत हे सुद्धा विसरू. आम्ही राजपुत्र आहोत हे सुद्धा विसरू. बहिर्जी काका, तुम्ही जेव्हा आम्हाला घ्यायला याल तेव्हा तुम्ही सुद्धा आम्हाला ओळखणार नाही. शंभूराजे किती निर्धारी बोलत होते. आबासाहेबांचा विश्वास पात्र व्हायचे म्हणून इवलेशे शंभू बाळ काही करायला तयार होते. डोक्यावरचे सर्व केस उतरलेले, माथ्यावर सहजाम राखलेले शंभूराजे कसे तरी दिसले. मी एकटक त्यांच्याकडे बघत होतो. शंभूराजांच्या अंगावरील सर्व कपडे उतरवले, त्यांच्या गळ्यात जानवे घातले, कमरेला मळकट धोतर चढविले. शंभूराजे संपूर्णपणे बदलले. त्यांचे ते बदललेले रूप मात्र माझ्याने बघत नव्हते. शंभूराजांना दुरून पाहत असलेले राजे अचानक धावत आले. त्याने शंभूराजांना आपल्या जवळ ओढून घेतले. माफ करा शंभूबाळ, आपल्या आबासाहेबांना माफ करा. अवघ्या 9व्या वर्षी शास्त्र तेजाने चमकत असलेल्या शंभूराजांचा तो अवतार बघून माझ्या पोटात कालवा कालव होत होती. तिथे राजांची अवस्था काय झाली असेल? राजे निघायला पाहिजे. निराजी पंत काळजावर दगड ठेवून बोलत होते. राजाने स्वतःला सावरले. चला, राजे तेवढ्यात मेहनतीने बोलले. आमचा बैरागी तांडा काशीपंतांच्या घराकडे निघाला. कवी कलश शंभूराजांना घेऊन आमच्या मागून थोडे अंतर राखून चालत होते. ज्या भूमीत महान श्रीकृष्णाचे बालपण गेले त्या पवित्र भूमीत शंभूराजे काही दिवस वास करणार होते. काशीपंतांच्या घरी आमच्या जेवणाची व्यवस्था झाली. काशीपंतांना निर्देश दिलेले होते की राजांचे स्वागत एखाद्या बैराग्यासारखे करावे. कोणास शक अंदेशा येईल असे वागू नये. काशीपंतांनी संपूर्ण खबरदारी घेतली होती. काशीपंत आणि लक्ष्मीबाई बैरागी वेशातील राजांना राहून राहून पुन्हा पुन्हा पाया पडत होते. राजे त्यांच्या घरी आले त्यामुळे ते खूप आनंदी होते. निघण्याची वेळ झाली. काशीपंतांच्या घरात राजे शंभू राजांचा निरोप घेऊ लागले. शंभूबाळ, सांभाळून राहा, स्वतःला जपा, राजपुत्र आहात हे विसरून जा. काळजावर दगड ठेवून राजे एक एक शब्द मोठ्या मेहनतीने बोलत होते. शंभूराजे विचलित होऊ नयेत म्हणून मोठ्या मुश्किलीने आपल्या भावनांना आवर घालत होते. जी आबासाहेब, आम्हाला बहिर्जी काकांना
ज्या सूचना दिल्या आहेत त्याचे आम्ही पालन करू. विसरून जा की आम्ही राजपुत्र आहोत. शंभूराजे माझ्याकडे बघत बोलले. राजाने एकवार माझ्याकडे पाहिले. सूचना ऐकण्यासाठी अगदी योग्य माणूस निवडलात. त्यांच्याकडे बघा शेकडो सोंग घेतले त्यांनी आजवर, परंतु कधी कोणी ओळखू शकले नाही त्यांना. तुम्ही एवढे सोंग निभावून न्या बस. नक्कीच आबासाहेब. निघू आम्ही. शंभूराजे यावेळी काहीच बोलले नाही. त्यांनी फक्त होकारार्थी मान हलवली. मी शंभूराजांचा चेहरा निळला. त्यांचे तसे करण्यामागचे कारण मला समजले. शंभूराजांना भरून आले होते. त्यांनी आपली मान खाली घातली होती. राजांनी त्यांची मान वर केली. शंभूबाळ. राजांनी भावनिक साथ घातली. तेव्हा मात्र शंभूराजे राजांना बिलगले. हमसून हमसून रडू लागले. त्यांची घट्ट मिठी राजांच्या गळ्यात पडली होती. हे दृश्य बघून आम्ही सर्व गलबलून गेलो होतो. राजांना सुद्धा रडू आवरले नव्हते. राजे औरंगजेबाच्या कैदेत होते तरी त्यांना इतके भरून आलेले मी कधीच पाहिले नव्हते. परंतु शंभूराजांना मागे सोडून जाताना त्यांना ज्या यातना होत होत्या त्या आम्ही बघू शकत नव्हतो. परंतु थोड्याच वेळात शंभूराजे राजांपासून वेगळे झाले. आम्हाला आज्ञा करा आबासाहेब. यापुढे असे होणार नाही. तुम्ही निघा. आम्ही सांभाळून राहू. असे म्हणत शंभूराजे राजांपासून थोड्या अंतरावर जाऊन उभे राहिले. राजांचा चेहरा निग्रही झाला. नाईक चला निघा. निराजी, दत्ताजी, बाजी पुढे व्हा. निराजी काशीपंतांना उरल्या सुरल्या बाबी समजावून सांगत होते. राजे मोठ्या निग्रहाने घराच्या बाहेर पडले. मला मात्र माझ्या धाकल्या धन्याला मुजरा घातल्याशिवाय पुढे जाता येणार नव्हते. मी शंभूराजेंच्या जवळ गेलो. मुजरा बाळराजे, सेवकाला आज्ञा द्या. निघतो आता. असे बोलताच शंभूराजांनी धावत येऊन मला मिठी मारली. बहिर्जी काका, तुम्ही याल ना या छोट्या बटूला घ्यायला? आम्हाला आबासाहेबांची आणि आऊसाहेबांची खूप आठवण येईल. नक्कीच. राजांना राजगडावर सुखरूप पोचवलं की आम्ही तुम्हाला घ्यायला मी स्वतः येणार. काळजी करू नका. माझे हेर तुमच्यावर नजर ठेवून आहेत. तुम्ही फक्त जपून राहा. नक्की. बहिर्जी काका, तुम्ही आबासाहेबांची काळजी घ्याल ना? शंभूराजांच्या त्या वाक्यावर मात्र मी हसलो. हो, बहिर्जीसोबत असल्यावर काळजी नसावी. दाखलं धनी. मुजरा रुजू करतो तेवढा घ्या. अगदी देशी लहेजात आम्ही तोंडून ते वाक्य ऐकून शंभूराजे हसले. बहिर्जी नायकांचा 9 वर्षाचा शंभूराजाला मनोमन मुजरा चढला. तो मुजरा होता 9 वर्षाच्या उमरीत अनेक दुःख झेलून स्थित राहणाऱ्या माझ्या धाकल्या धन्याला. तो मुजरा होता इतक्या उमरीत अनेक जिम्मेदाऱ्या पेलून सुद्धा खंबीर राहिलेल्या खांद्याला. तो मुजरा होता राजांसाठी राजांना विसरून पाहणाऱ्या भाबड्या आणि पाक मनाला. तो मुजरा होता दौलतीच्या पहिल्या युवराजाला. तो मुजरा होता स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतीला, छत्रपती संभाजीराजांना क्रमशः. आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती. राजे आहोत आम्ही, पण हात जोडून विनंती करतो, वेळ गेलेली नाही. जागे व्हा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळतं रक्त. अरे कोण होते माझे मावळे? ही सर्वसामान्य जनता. मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं. माझ्या लेकरांनो, ही तीच वेळ आहे जशास तसं वागायची, महाराष्ट्र घडवण्याची, पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची. आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली, तुम्ही शपथ घ्या. माझ्यासोबत म्हणा, हा महाराष्ट्र आपला आहे. त्याचं रक्षण करणं, महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझं कर्तव्य आहे. बोला, हर हर महादेव, हर हर महादेव.